प्रजा या संस्थेने आपला शिक्षण विषयक वार्षिक अहवाल जाहीर केला असून या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात। गेल्या 5 वर्षात तब्बल 51,649 विद्यार्थ्यांची शाळांमधून गळती झाली आहे। 63% पालिका शाळांचा दर्जा खालावलेला असून पालिका शाळांमधील 44% शिक्षक चांगले नाहीत असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आलाय। मुंबई महापालिकेतील 227 नगरसेवकांपैकी 157 नगरसेवकांनी शिक्षण विषयक एकही प्रश्न कधी विचारला नाही असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय। मराठी शाळांपेक्षा खासगी इंग्रजी शाळांना पालकांची सर्वाधिक पसंती असल्याचं वास्तवही प्रजानं आपल्या अहवालात मांडलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून। दीपाली, प्रजा या संस्थेचा अहवाल डोळ्यात अंजन घालणारा असाच आहे, काय सांगा? हिमाली, नक्कीच पालिका शाळांबाबत आपण अनेकदा वृत्त दाखवलेला आहे। पालिका शाळांचा खालावलेला शिक्षणाचा दर्जा आपण अनेकदा आपल्या बातम्यांमधूनही दाखवलेला आहे आणि आज प्रजाने जो स्वतः जो रिसर्च डेटा जो आहे तो आज सादर केलेला आहे त्यानुसार देखील पालिका शाळा प्रशासनाला आता तरी जाग येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। पण या सगळ्या डेटानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे पुढच्या काही वर्षात पालिका शाळा बंद पडतील की काय अशी परिस्थिती आहे। कारण जर ड्रॉपआउटची संख्या आपण पाहिली 100 विद्यार्थ्यांमागे 12 विद्यार्थी ड्रॉपआउट होतात आणि गेल्या वर्षी फक्त 36,000 विद्यार्थ्यांनी पालिका शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात ऍडमिशन घेतलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये ही सरकारी जी शाळा आहे पालिका शाळा आहे ती राहील का असा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे नाईलाजाने भविष्यामध्ये गरीब कुटुंबाला देखील आपल्या मुलाला प्रायव्हेट शाळेमध्ये टाकावं तर लागणार नाही का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे पालिका शाळा प्रशासन या अहवालानंतर आता कितपत जागं होतं किंवा काही पावलं उचलतं का हे पाहावं लागेल। नक्कीच, धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।